संडेची सकाळ अशी मस्त अशी सुरू झालेली आहे इशूला बघून. गुड मॉर्निंग गाईज, कशात तुमचं काय, तुमचं काय मस्त असणार, मजेत असणार. तर इशूने आम्हाला सकाळी 8 वाजताच उठवलं आहे. आम्हाला उठायचं होतं लेट, पण काय आता मी उठलो. आणि त्याच्यानंतर किरण आणि मी पण खाली आले फटाफट आवरायला. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता केला. मी आणि मम्मीने बसून तिने मस्तपैकी मला मंचुरियनचं पीठ रेडी करून दिलं, बिकॉज मला तिच्याच हातचं पीठ आवडतं, खूप बेस्ट बनवते ती. त्याच्यानंतर मी मटर फ्लॉवरची भाजी, डाळ वगैरे बनवून ठेवलं होतं, पापड बिपड तळून सगळं काही रेडी ठेवलं होतं. त्याच्यानंतर आम्ही इशूला वरती टेरेसवर घेऊन आलो होतो. तो इतका मस्त एन्जॉय करत होता ना, त्याला असं हवा आली ना इतकं बरं वाटतं ना, एकदम शांतपणे बसतो. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण निघालो होतो बीचवर जायला. फायनली आम्ही आलो होतो. लास्ट टाईम पण यायला जमलं नाही, पण ह्यावेळेस आम्ही नक्कीच आलो. आणि इथे पाऊस पण पडायला लागला होता, मस्त थंड आणि गारगार वातावरण झालं होतं. संडे होतं म्हणून एवढी पण भरपूर नाही, पण ओके ओके म्हणजे गर्दी होती. ज्यांना भिजायचं होतं ते स्पेशली आले होते तिथे. आणि त्याच्यात आम्ही कॉटन कॅन्डी घेतले होते. ह्या आता लहानच झाल्या होत्या, सगळेच ॲक्च्युली लहान झाले होते. आणि आयन्सचं आमचं वेगळंच, त्याला हे पाहिजे ते पाहिजे, तो कुठे कुठे जा. लिटरली आम्ही एकदा DIYमध्ये गेलो होतो. तिथे ॲम्ब्युलन्स कार म्हणून एक होती, त्याला तीच पाहिजे होती. दीदी बोली मी तुला घेऊनच नाही देणार. त्याने नाहीच, लिटरली त्याने इतकं हे केलं ना, शेवटी तिला घेऊनच द्यावं लागलं. तरी पण काय, आता लहान आहे ना तो, मग नाही बोलता येत नाही फटकाने. आणि त्याच्यानंतर मग प्रतीक पण लहान झालं तर रेश्मी पण इथे चिडत होतं, बोलतो तू नको करू संपेल ते. मग त्याच्यानंतर आम्ही इथे एका ठिकाणी आलो होतो फोटोशूट करायला. तर तिथे ना एक क्यूट असा डॉग होता, त्याला पण मस्त भिजून बरं वाटत होतं ना, थंड थंड. आणि मग वरती चढलो होतो आम्ही. ते इतकं वारा सुटलं होता ना, तुम्ही आमच्या इशूच्या केसांवरून बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही वडापाव खाल्ला, मंचुरियन खाल्लं. इथला वडापाव ना इतका टेस्टी आहे ना, बेस्ट वडापाव आहे त्या बीचच्या बाहेरचा. आणि त्याच्यानंतर मग फायनली यांची जायची वेळ आली होती घरी. आणि मग काय आता म्हणजे कसं बोलू, मी एक्सप्रेसच करू शकत नाही, मलाच करमत नव्हतं. एकदम सगळं शांत सुनसान झालं होतं. आणि इशूला ना गाडीत फिरायला फार आवडतं. आम्ही त्यांना ना पुढच्या नाक्यापर्यंत सोडायला आलो होतो, बिकॉज आम्हाला जायचं होतं गणपती बुक करायला. तर फायनली आम्ही आज गणपती बुक केला आहे. भरपूर कमी दिवस राहिलेत आणि इतका सुंदर गणपती असं बुक झाला आहे ना आमचं. त्याच्यानंतर मी घरी आले, फटाफट थोडे मंचुरियन काढले रेश्मय आणि नियलसाठी, कारण की त्यांना मंचुरियन फार आवडतात आणि मलाही मंचुरियन फार आवडतात. इतके टेस्टी झाले होते ना मंचुरियन, मी काय सांगू, खरं सांगते. इतके म्हणजे कुरकुरीत बाहेरून आणि आतून एकदम सॉफ्ट मस्त लागतात ना. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला बसलो एकत्र खाली, चौघंजणं. आणि जेवण झाल्यावर मग मला जी दीदीने माझी फेवरेट आईस्क्रीम आली ती मी टेस्ट करायला दिली नियलला आणि रेश्मयला. नियलला मला माहीत होतं ऑफकोर्स नियलला आवडणारच, रेश्मयला थोडं हे होत होतं, पण नियलला आवडली. नियलची चॉईस थोडीशी माझ्यासारखी सेम आहे. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, बाय बाय.